कमळी या मालिकेच्या खूपच कमालीच्या अशा ट्विस्टमध्ये आपण पाहणार आहोत प्रेक्षकांनो. खूप इंटरेस्टिंग आणि तेवढाच धमाकेदार सुद्धा एपिसोड असणार आहे. कारण आपण पाहणार आहोत इथे चक्क आता या अनिकाचा आणि कामणीचा डाव मात्र कमळीच्या समोर आलेला आहे आणि त्यांच्या कारस्थानांचा इथे पर्दाफाश होणार आहे. कारण प्रेक्षकांनो, इथे मात्र चक्क कमळी आणि ऋषी या दोघांनी मिळून खूप मोठा प्लॅन केला होता आणि बरोबर आदित्यला त्या ट्रॅपमध्ये अडकवून त्याच्याकडून सगळं सत्य वधवून घेतलं. कशा प्रकारे अनिकाने ते आता खोटी कमळी उभा केली होती, ती तिची मैत्रीण होती आणि तिच्याकडून सगळं करून घेत होती. पण आळ मात्र बिचाऱ्या कमळीवरती आला होता. आता चोरी चाळे सगळे सगळे एकापाठोपाठ एक सगळे खुलासे व्हायला लागतात आणि मग काय प्रेक्षकांनो, यातूनच खूपच मोठं धक्कादायक असा कमळी आणि ऋषी एक निर्णय घेतात. इथे मात्र चक्क आदित्यलाच आता त्यांच्या बाजूने वळवून घेतात आणि ते कामिनी आणि ही अनिका या दोघांच्या बाबतीत मात्र खूप मोठा प्लॅन करतात, जेणेकरून त्यांच्या प्लॅनमध्ये त्यांनाच अडकवायचं. आता हे सगळं जेव्हा इकडे घरी अन्नपूर्णाजींना समजणार आहे, त्यावेळेस मात्र अन्नपूर्णाजी चांगलंच या कामिनीचं आणि अनिकाचं सुद्धा थोबाड फोडताना आपण पाहणार आहोत. आणि मग काय, इथे मात्र चक्क आता त्यांना पोलिसांच्या ताब्यात देणार आहेत आणि चांगली जन्माची अद्दल घडवणार आहेत. जी अनिका इकडे कमळीच्या जीवावर उठली होती, तिला काही करून कमळीचा जीव घ्यायचा होता. कारण ती मात्र तिच्या रिशच्या आयुष्यात येते ना. तिला काही करून रिशला फक्त आणि फक्त तिचंच होताना पाहायचं असतं, बाकी कोणाचंही होताना ती नाही पाहू शकत. आणि या सगळ्यांमुळे मात्र चक्क तिने कमळीला आता मारण्याचा प्लॅन केला होता. पण हा प्लॅन मात्र पूर्णपणे तिच्यावरतीच उलटलाय आणि चक्क ह्या दोघींना जेलची हवा खायला लागणार आहे आता. पण प्रेक्षकांनो, या अगोदर मात्र सगळे आरोप मात्र बिचाऱ्या कमळीवरती लागले होते, पण आता सगळे मोडीत काढलेत आणि इथे आदित्यच्या तोंडून सगळं सत्य वधवून घेतले. त्याचमुळे प्रेक्षकांना आता हे सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे आणि नंतर अन्नपूर्णाजी परत आता ह्या अनिकाला सोडून आणणार की खरंच तिला जेलमध्येच ठेवणार. अनिका आणि कामिनी या दोघींना मात्र जन्माची अद्दल तर घडवली, पण या सगळ्यांमुळे आता चक्क ही रागिणी त्या तोंडाला हात लावून तिच्याकडे पाहतच राहते. खरंच आई, मी म्हटलं होतं ना तुला की सगळं नका करू, अगं सगळं एक दिवस अंगाशी येईल. पण नाही, तुम्ही मात्र माझं ऐकलं नाही. आता प्रेक्षकांनो, या सगळ्यांमुळे मालिकेमध्ये खूपच कमालीचा असा ट्विस्ट आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. प्रेक्षकांनो, इकडे मात्र आता कमळी आणि निंगी या दोघींमध्ये बोलणं चाललेलं असतं, तेव्हा मात्र निंगी तिला सांगण्याचा प्रयत्न करते. कमळे, अगं खरंच तू ना एवढ्या त्या अनिकावरती विश्वास ठेवतेस ना, पण खरंच एक दिवस ना तोच विश्वास तुला गोत्यात आणेल. खरंच ती जशी दिसते ना तशी नाही अगं. मला ना नक्की काहीतरी गडबड वाटते. आणि तो मुलगा, खरंच खरंच हे सगळं मुलगा का करेल ग, सांग ना मला. म्हणजे नक्की ज्यांच्या मागे ना तिच्या आजीचा, त्या कडू आजीचा आणि या माकडीचा हात असणार आहे. आता कमळी मात्र इथे निंगीला समजावते, म्हणत असते, निंगे तू शांत बसशील का ग, आणि तुला मी किती वेळ सांगू, त्यांच्या विरोधात आपल्याकडं काही पुरावा आहे का, नाही ना. मग असं कोणावरती आपण डायरेक्ट आरोप नाही करू शकत अगं, काहीतरी पुरावा असावा लागतो ना. आणि दुसरीकडे प्रेक्षकांनो, अन्नपूर्णाजी तिने मात्र चक्क आता कमळीचं आणि ऋषीचं लग्न ठरवलंय सुद्धा. आता हे सगळं कमळीच्या आईने म्हणजे सरूने सुद्धा ऐकलेलं असतं. तिला सुद्धा प्रचंड आनंद झालाय आणि वाटतंय खरंच माझ्या कमळीने नशीब काढले. खरंच किती मोठ्या घरची सून व्हायला लागली आणि तिला तिला तिचे खरे आजी आजोबा आणि वडील सुद्धा भेटलेत. खरंच ना, आणखीन मला काय पाहिजे. आता प्रेक्षकांनो, पण तिला काय माहिती, जेव्हा हे सगळं सत्य बाहेर येईल त्यावेळेस कमळीच्या आयुष्यात किती मोठं वादळ येऊ शकतं. त्यामुळे खरंच इथे सरूने मात्र स्वतःच आता सगळं बाजूला ठेवून कमळीसाठी तरी सगळ्यांच्या समोर येऊन स्वतःची खरी ओळख सांगायला हवी. खरंच तुम्ही सुद्धा माझ्या मताशी सहमत असाल ना, तर नक्कीच व्हिडिओला लाईक करून तुमचा रिस्पॉन्स कळवा. आता प्रेक्षकांनो, दुसरीकडे मात्र अन्नपूर्णाजी कमळीला समजावत असते, कमळी खरंच म्हणजे मी ना तुझ्यासाठी खूप मोठा एक डिसिजन घेतलाय. पण खरंच ते तू मान्य करशील नाही करशील माहीत नाही, पण खरंच माझ्यासाठी मी मागेल ते करशील का गं. तेव्हा कमळी मात्र म्हणत असते, आजी तुमच्यासाठी मी काही म्हणजे काहीही करायला तयार आहे. कधी करायचे सांगा, कधी कुठे फक्त सांगा, तुम्ही फक्त टाईम सांगायचा, आपण ते करायला तयारच आहोत. आता प्रेक्षकांनो, अन्नपूर्णा आजींनाही खरंच तेवढी खात्री तर आहे कमळीच्या बाबतीत. काही जरी झालं ना तरी कमळी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही जाणार. खरंच खूप समजूतदार आहे. आणि मग इथे मात्र अन्नपूर्णाजी ठरवते, वेळ आली ना कमळीला सगळं सांगून टाकायचं की कशाप्रकारे मी तुझं आणि ऋषीचं लग्न लावायचं ठरवलंय. दुसरीकडे प्रेक्षकांनो, इथे मात्र आता ही नयनतारा
खूपच विचारात पडलेली असते. तिला समजत नाही काय करू काय नको. खरंच ही कमळी माझी सून म्हणून योग्य आहे का? खरंच ती माझ्या स्टेटसला शोभते का? आणि आतापर्यंत तिच्यात आणि माझ्यात जे काही झालं होतं ते सगळं कसं विसरू मी आणि तिला सून म्हणून कसं एक्सेप्ट करू? हे सगळं ताराच्या मनामध्ये खूप चलबिचल चालू असते. आणि मग मात्र ती सरूला म्हणत असते, काय हो, म्हणजे खरंच साधना मावशी तुम्हाला काय वाटते? म्हणजे कमळी या घरची सून होऊ शकते का? तेव्हा मात्र आता शेवटी काय जरी झालं तरी कमळी ही सरूची मुलगी आहे. त्यावेळेस मात्र सरू म्हणत असते, खरंच खरंच ना मॅडम, म्हणजे ज्या घरात कमळी जाईल ना त्या घराचं अगदी नंदनवन करून सोडेल. सुख सुख समृद्धी सगळं त्या घराच्या पायाशी येईल. खरंच खूप गुणी मुलगी वाटते. आणि खरंच ऋषी बाबांच्या आयुष्यात सुद्धा खूप सारं प्रेम आनंद घेऊन येईल. ह्या सगळ्यांमुळे आता नयनताराही तिच्याकडे एकदम बघतच राहते. खरंच काय करावं काय सुचत नाही. पण शेवटी मी अन्नपूर्णा ताईंना ना शब्द दिला होता. आता माझा शब्द कसा मोडणार? त्यामुळे कसं बसं नयनताराच्या मनात आता पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. आणि खरंच या लग्नासाठी होकार द्यावाच लागेल असं ती मनाशी निश्चय करते. दुसरीकडे मात्र आता बंड्याने बरोबर आदित्यचा पत्ता शोधून काढलेला असतो. कारण तो आता आदित्यसाठी जेवणाचा डब्बा म्हणजेच डिलिव्हरी बॉय बनून गेलेला आहे. आणि त्यामुळे बरोबर आदित्यचा चेहरा त्याने बघितलेला असतो. बरोबर त्याला समजलंय की हाच तो आदित्य ज्याने कमळीला अडकवलंय आणि कमळीला कॉलेजच्या बाहेर जायला भाग पडले. आता या सगळ्यांमुळे मात्र बरोबर आता इथे बंड्या सगळं एकदम फुल प्लॅन करतो. कमळीला आणि निंगेला दोघींनाही बोलवून घेतो. आता तिथे ऋषी सुद्धा आलेला असतो. आता त्यांना सगळा घडलेला प्रकार सांगतो की कशा प्रकारे कमळीवरती ना खोटे आरोप लावले होते. आता इकडे निंगी आणि ऋषी दोघंही म्हणत असतात, हो बंड्या आम्हाला माहितीच आहे रे, कमळी असं काहीच करणार नाही. पण हे सगळं कसं प्रूव्ह करायचं ना? कारण सगळे पुरावे तिच्या विरोधात होते. त्यामुळे आम्ही काहीच नाही करू शकलो. आणि त्यावेळेस मात्र बंड्या म्हणत असतो, हो का? पण तेच माझ्याकडे खूप मोठं एक गुपित आहे. आता इथे ना मला त्याच मुलाचा पत्ता सापडलाय जो मुलगा गायब होता. त्याला ना एक बंद खोलीमध्ये असतं. सगळं काही त्याला तिथंच पुरवलं जातं. म्हणजे मी ना जेव्हा डिलिव्हरी बॉय म्हणून गेलो होतो ना जेवण घेऊन, तेव्हा मी त्याला डिलिव्हरी बॉय म्हणून जेवण नेऊन दिलेलं आहे. त्या सगळ्यांमुळे मात्र इथे खूप मोठा प्लॅन करतात. आणि कमळी आणि ऋषी दोघंही आता पोलिसांच्या वेशात जातात. त्याच्या चेहऱ्यावरती मात्र अगदी पोलीस बांधतात तसं ब्लॅक कलरचं स्कार्फ बांधतात. आणि मग काय इथे बरोबर त्यांना जे पाहिजे ते प्रश्न विचारून त्याची सगळी उत्तरं आणि माहिती काढून घेतात. आणि मग मात्र त्याच्या तोंडून सगळं खरं निघतं की खरंच हे सगळं ना मी फक्त आणि फक्त अनिका आणि या कामिनी मॅडम या दोघींच्या सांगण्यावरून केलंय. त्यांना काही करून कमळीला धडा शिकवायचा होता आणि त्या घराच्या बाहेर काढायचं होतं. आणि म्हणून मी फक्त त्यांच्या सांगण्यावरून केले. दुसरीकडे मात्र इथे अनिका आणि कामिनी दोघी खूप टेन्शनमध्ये आलेले असतात. त्यांना समजत नाही हा आदित्य नक्की काय गडबड तर झाली नसेल ना? म्हणजे त्यांनी खरंच इकडे ऋषीने कमळीने कोणी त्याला गाठलं तर नसेल ना? तसं जर झालं ना तर खूप मोठी गडबड होईल. आता प्रेक्षकांनो अनिका मात्र ऋषीला फोन करून त्याच्याकडून माहिती काढण्याचा प्रयत्न करते. पण ऋषी मात्र तिला काहीच सांगत नाही. घाईमध्ये आहे म्हणून फोन ठेवून देतो. दुसरीकडे आता तिचा मात्र प्लॅन चाललेला असतो. खोट्या कमळीला ती घेऊन आलेली असते आणि कशा प्रकारे तिच्या गळ्यावरती सुरी ठेवायची आणि मग जेव्हा तिथे खरी कमळी येईल तेव्हा मात्र तिचा जीव घ्यायचा, असा त्यांचा फुल प्लॅन झालेला असतो. पण प्रेक्षकांनो शेवटी मात्र विजय हा सत्याचाच होतो. कधीतरी सत्य जिंकायला थोडा वेळ लागतो, पण विजय हा नेहमी सत्याचाच होतो. इथे आता अनिका आणि कामिनी या दोघींचा प्लॅन मात्र शेवटी त्यांच्याच अंगाशी येणार आहे. आणि इथे चक्क आता ऋषी, कमळी, निंगी आणि बंड्यात हे सगळेजण त्या आदित्यला सगळी माहिती काढून ते सगळं सत्य येऊन इकडे अन्नपूर्णा आजींना सांगणार आहेत. आणि त्यांच्याही पायाखालची जमीनच सरकणार आहे. आणि मग काय हे सगळं पुराव्यानिशी अन्नपूर्णा आजींना सांगितल्यानंतर दाखवल्यानंतर बरोबर अन्नपूर्णा आजींनी ह्या कामिनीची आणि अनिकाची वाट लावली. कारण दोघींच्याही सनसनी तशी कानाखाली वाजवलेली असते. आणि चक्क प्रेक्षकांनो इथे मात्र आता पोलीस बोलवलेत त्यांना घेऊन जाण्यासाठी. इथे अनिका म्हणत असते, कमळे खरंच खूप वाईट केलंस तू, सोडणार नाही तुला मी अशी. पण इथे मात्र कमळी म्हणत असते, काय ग अनिका, खरंच मी तुला इतक्या दिवस झालं खूप चांगलं समजत होते. खरंच मला वाटत होतं की सुधारलीस, पण नाही. निंगी मला वेळोवेळी सावध करण्याचा प्रयत्न करत होती. वेळोवेळी मला समजावत होती की अनिकानं दिसते तशी नाही, काहीतरी गडबड चालू आहे, नक्की ती काहीतरी प्लॅन करते. पण नाही, मी मात्र तुझ्यावरती विश्वास ठेवला.
मला वाटलं खरंच तू बदललीस. आता ऋषी म्हणत असतो हो. आणि का खरंच मला न तुझ्यावरती विश्वास बसायला लागला होता, पण परत परत एकदा तू खूप मोठा विश्वासघात केलास. इथून पुढे ना आपण दोघं कधीही मित्र म्हणून नसणार आहोत, कारण तू आता खूप मोठा विश्वासघात केलेला आहेस आणि परत मी तुझ्यावरती विश्वास नाही ठेवू शकत. इकडे अनिका मात्र प्लीज प्लीज रिश समजून घे ना, प्लीज प्लीज, मला नव्हतं रे असं करायचं, खरंच मी नाही काही केलं. पण इथे मात्र कोणीच त्यांचं काय ऐकून घेत नाही आणि चक्क आता पोलीस बोलून त्यांच्या हवाली कामिनी आणि अनिका या दोघींना करून दिले. आता प्रेक्षकांनो पुढे नक्की सगळं कसं होणार आहे, काय घडणार आहे आणि कमळी आणि ऋषी या दोघांची लग्नाची बोलणी चालू असणार आहे. पण आता ही अनिका आणि कामिनी खरंच जेलमधून सुटून येणार का आणि कशा पद्धतीने त्यांना चांगलाच जन्माचा धडा शिकवणार आहेत आणि पुढे सगळं कसं आणि काय घडणार आहे. आणि ऋषी आणि कमळी या दोघांच्या लग्नाला होकार दिल्यानंतरही नंतर लग्नामध्ये काय काय असे विघ्न येणार आहेत ना, हे सगळं आपण पुढच्या भागात पाहणार आहोत पुढे. त्यासाठी मालिकाचे असेच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा.